प्रत्येकाची पूजा करणं, प्रत्येकाच्या समोर नतमस्तक होणं, विनम्रता, नम्रता, प्रेम, आदर, सामाजिक समता, बंधुता हे वेगळं कोणी शिकवलं नाही, आमच्या DNA मध्ये आहे ते. आज घरामध्ये हवन आहे, सगळे पोरं पहाटे उठायची, बरोबर आंघोळी करून तयार, रांगोळ्या घातल्या जायच्या, सडा शिंपला जायचा, आकाश कंदील लावले जायचे, पणत्या लावल्या जायच्या, तेलच घातलं जायचं, संध्याकाळचा दिवा लावला जायचा, चपला बाहेर काढायच्या, आतमध्ये आल्यानंतर आधी पहिलं बाथरूम मध्ये जाऊन हातपाय धुतल्याशिवाय, कपडे बदलल्याशिवाय घरात वावरायचं नाही. हे सगळं आपण आपल्या मोठ्यांचं बघत बघत शिकलो. वेगळं बसून कोणी क्लासेस नाही घेतले, कोणी संस्कार वर्ग नाही घेतले, कोणी काही सांगितलं नाही. मी माझं लहानपणापासून बघितलं, माझे आजोबा असेच येतात, माझी आई येते, काकू येते, मामा येतो, सगळे असेच येतात, मला असंच आलं पाहिजे. शंका आली, विचारली, चुकून एखाद्या वेळेला चप्पल घालून आत आलो, फटकन फटका बसला पायावर, गेलो बाहेर, पटकन ठेवून आलो, पण मनात शंका होती, असं का? मग उत्तर दिली गेली, का नाही घालायची चप्पल बाहेरची आतमध्ये? आपण गाव भटकून येतो, किती घाणघाण ठिकाणी जाऊन येत असतो, रस्त्यावरनं चालतो, फुटपाथवरनं चालतो, उकिरड्यावरनं चालतो, सार्वजनिक शौचालयामध्ये त्याच चपला घालून गेलेले असतो. ती सगळी घाण, त्या सगळे किटाणू, ते सगळे जीवाणू नकळत आपण घेऊन येतो, म्हणून ती दरवाजाच्या बाहेर काढून ठेवायची. साध्या साध्या सोप्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या कुटुंब व्यवस्थेतून पुढच्या पिढ्यांपर्यंत जात होत्या. हे शिक्षण आहे, एक आदर्श शिक्षण, एक आदर्श संस्कृती. प्रत्येकाला लॉजिक आहे का असंच जेवायचं, सगळं अन्न शेवटी पोटातच जाणार आहे, मग कोशिंबीर, चटण्या, भात, पोळी सगळं एकत्रच करावं, राडा. मग ते म्हशीला घालतो, बैलाला घालतो, तसं आपण नाही खायचं. पद्धत आहे जेवायची, आहुत्या आहेत, त्या यज्ञकुंड आहे, ते यज्ञकुंड पेटलेलं आहे, त्या पेटलेल्या यज्ञकुंडामध्ये पद्धतशीरपणे एक एक आहुती घालायची. आपण सगळेजण होम हवन करतो, त्या होम हवनामध्ये आपण पण एक एक पद्धतशीरपणे भटजी सांगतात आपल्याला आहुत्या घालायला. आपल्याकडे समिधा असतात, आपल्याकडे पांढरे तीळ असतात, काळे तीळ असतात,